शिकले तुम्ही. वा 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 वा, बघा बरं किती मस्त कला शिकले तुम्ही. छान 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 छान. म्हणजे जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, आहे की नाही. बेस्ट. प्रत्यक्ष नॉलेज मिळालं तुम्हाला कामाचं. 50 रुपयाची आणि त्याच्या सोबत लावलाय मी 5 रुपयाची दोरी. 50 आणि किती झाले 55 आणि 1 रुपये किती झाले हे 50 रुपयाचे 105 आणि टेप घेतला तर एक 50 रुपयाचा किती रुपये झाले 155 आपल्या इकडे बाहेर रोज काय 200. आता बाईपेक्षा एक बाईचा एक रोज जर याच्यामध्ये घातला तर आपलं काय व्हायले साहित्य तयार व्हायले. आजच्या कंडिशनला मिस्त्रीची खूप गरज आहे. आता जर कोणाला जर स्वतःच घर बनवायचं असेल आणि मिस्त्रीला पैसे वाचवायचे असतील तर आता त्याच्यानंतर पूर्ण पैसे आपल्या घरी वाचू शकतात. किती रुपयामध्ये 155 रुपयामध्ये तुम्ही वाचू शकता. नाही मजुरी, रोजी मजुरी, कलाकाराची मजुरी. आता जर तुम्ही कामाला गेले ए बेटा लक्ष करा, आता अवेलेबल आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मोबाईल मध्ये. एक लेडीज आहे ती आहे नगर जिल्ह्यामध्ये. काय एक लेडीज आहे नगर जिल्ह्यामध्ये, ती मिस्त्री काम करते. तिचा पर डे एका दिवसाची मजुरी 1000 रुपये. टाळ्या कोण वाजी. बरं सांगा माणसाच्या बरोबरीला ती लेडीज काम करते म्हणजे किती रुपये म्हणा कमवली ती 30,000 रुपये. 30,000 कमवले म्हणजे एका वर्षाची रक्कम किती झाली तिची 3,60,000 रुपये एका वर्षाचे उत्पन्न व्हायले. तर विचार करा गोष्ट, ज्यावेळेस आपण 3,60,000 मध्ये आपण खर्च जर किती करून किती करणार ते वरचे 60,000 तर आपले 3 लाख रुपये उरले. त्यावेळेस आपल्याला आपल्या मागचे गरजूवंत समजा आपल्याला घर बांधायचं आहे, शेती घ्यायची आहे, कोणती गाडी घ्यायची आहे, हे 3 लाख रुपये जर 5 वर्ष उडवले तर आपलं काय होणार गाडी घेणार. ज्यावेळेस आपले शिक्षक आपल्यापासून 4 व्हीलर घेऊन जातात त्यावेळेस तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला बसावं त्याच्यात. मग ही गोष्ट आपल्याला लागण्यासाठी काय करावं लागलं काम करावं लागलं. त्या कामासाठी काय करावं लागलं हे साहित्य वापरले. आता याच्यात एक आहे रे बेटा घर स्केअर फूट